नमस्कार. लग्नानंतर होईल प्रेम आजच्या भागात काव्य आणि पार्थ वडाच्या झाडाला फेरे मारत असतात. पार्थ काव्याला म्हणतो की 108 प्रदक्षिणा ते उपवास करून तुम्ही बायका उपवास करत असता. जोडीदारावर प्रेम बोलून दाखवत नाही, पण आजच्या दिवशी मनापासून सगळं काही करता. त्याचे विचार ऐकत असते काव्या. काव्य म्हणते, आता करू का पूजा? झालं का पाठ तुमचं? पार्थ म्हणतो, 14 जन्मासाठी मागता का काव्य तुम्ही मला? तुमच्या तर देण्यात सुद्धा आलं नाही की 7 फेऱ्या सुद्धा पूर्ण झाल्या. माझे विचार ऐकत ऐकत पूजा देखील पूर्ण झाली आणि देव तुम्हाला पूजेचे फळ नक्की देईल. घरी आता नंदिनी जीवासोबत बोलत असते. जीवा म्हणतो, फार्म हाऊसला जे झालं ते कळालं का नंदिनी? नंदिनी म्हणते, सगळं कळालं. जे झालं ते काव्यामुळे झालं. टॅटू जाळला. नंदिनी म्हणते, माफ करा मला. मी काव्याला आपल्याबद्दल सांगितलं. माझी चूक झाली. तुमच्या टॅटू बद्दल मी उगाच काव्याला सांगितलं. काव्याला वाटलं की तुमच्या मनात अजून देखील मिस के आहे, म्हणून तुम्हाला जाब विचारत होती ना ती, आणि म्हणून तुम्ही टॅटू जाळला का जीवा? काव्यामुळे केलं ना जीवा तुम्ही हे. पुन्हा असं काही करू नका. आपल्यात खाजगी बाब आहे म्हणून मी आईंना काहीच सांगितलं नाही. मी सांगितलं की तुमचा पाय घसरला आणि तुम्ही पडलात. किचन मध्ये नंदिनी काम करत असते आणि तिला आठवतं की मान देताना बायका म्हणत होत्या की तुझ्या पायाला लागून सुद्धा तू वडाच्या फेरा पूर्ण केल्या, पूजा केली. तुझा नवरा खूप लकी आहे. आणि दुसरीकडे दुसऱ्या बायका तिच्या मनात पुरुष बाहेरच असतात, भूतकाळ विसरत नाही, अशा काही मनात नंदिनीच्या भिरवत असतात. आणि नंदिनीला काय काय झालं ते सगळं काही आठवत असते. दुसरीकडे काव्या उपवासामुळे चिडचिड होत असते, भूक लागलेली असते आणि तिथे पार्थ येतो आणि त्या काव्याशी गंमत करतो आणि त्यांचं भांडण पुन्हा सुरू होतं. आणि पार्थला कळतं की काव्याला भूक लागली आहे, त्यामुळे तो किचन मध्ये जाऊन काहीतरी करतो. किचन मध्ये गेल्यावर नंदिनी जीवासाठी चहा करत असते, तर दोघे बोलत असतात. पार्थ काव्यासाठी खिचडी करत असतो, पण नंदिनी म्हणते की कमीत कमी 4 ते 8 तास साबुदाणा भिजत घालावा लागतो, मगच खिचडी करता येते पार्थ. आणि दुसरीकडे रूम मध्ये काव्या जीवाचा फोटो, तिचा आणि जीवाचा फोटो बघत असते. तिला फार्म हाऊसला झालेले सगळं आठवत असतं. जीवाचा विचार करत असते, काळजी करत असते. आणि किचन मध्ये नंदिनी पार्थ ला सांगते की तुम्ही फ्रूट सॅलेड करायची करा. भारी आहे ना आयडिया? पार्थ रूम मध्ये काव्या फोटोला बघत विचार करत असते. तेवढ्यात पार्थ येतो आणि काव्या फोटोला पोहते आणि तुमच्यासाठी फ्रूट सॅलेड आणले आहे, खावा तुम्ही. काव्या म्हणते की नको नको, मला नको हे पार्थ. आणि दुसरीकडे नंदिनी आणि जीवा चहा पीत असतात. जीवा म्हणतो की आपण दोघं शेअर करूया, आणि शेअर चहा करत त्या गप्पा मारत असतात. आणि पुढील भागात आता आपल्याला पाहायला मिळेल की नंदिनी जीवाला म्हणते, मी जो विचार करत आहे ते सांगू का तुम्हाला जीवा? सांग नंदिनी. नंदिनी म्हणते, बघा अडचणीत याल. दुसरीकडे काव्या फार्म हाऊसला काय झालं आहे ती मालिनी काव्याला विचारत असते. आणि जीवा आगीत पडेलच असे मला काही वाटत नाही. तू काव्या मला सांग काय झालं आहे ते. आणि दुसरीकडे नंदिनी जीवाला म्हणते की त्या मुलीचं नाव आम्हाला कळू नये म्हणून तुम्ही तर टॅटू जाळणार ना जीवा? आणि जीवाला तर धक्काच बसतो.